अनिल देशमुखांवर सचिन वाझेचा आरोपांचा बॉम्बगोळा। देशमुख पीए करवी वसुली करत असल्याचा सचिन वाझेंचा दावा, तर भाजपकडून देशमुखांच्या अटकेची मागणी। महायुतीमध्ये जागा वाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यावरून कुरबुरी। लोकसभेला झालेला घोळ टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर राजकीय पर्यायाच्या शोधात, विकास कामांसाठी भेट घेतल्याचा खोसकरांचा दावा। तिल्लोत्तमा पाटील अमळनेर मधून लढण्यास इच्छुक, उमेदवारी दिल्यास पक्षाचे एकनिष्ठ राहणार। तिल्लोत्तमा पाटलांचं जयंत पाटलांना प्रतिज्ञापत्र। भाजपचा सत्ता जिहाद, सत्तेसाठी ते काहीही करतात। संघाचं हिंदुत्व अमित शहांना मान्य नाही का? उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट सवाल। मागण्या मान्य करा, राजकारणात जाणार नाही। सरकारनं 8 तारखेपर्यंत काय करायचं ते ठरवावं। जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम। रिफायनरी संदर्भात स्थानिकांचा उद्रेक, दानगाईनं प्रकल्प आणण्याचा हेतू नाही। उद्योग मंत्री उदय सामंतांचं मोठं विधान। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग, 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। राज ठाकरे यांच्यावर टीका करू नका, थोबाड फुटायला वेळ लागणार नाही। अमोल मिटकरी मनसे वादात, निलेश राणेंची उडी। नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानं राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये नाराजी। नरेश म्हस्केंच्या मध्यस्थीनंतर विजय चौगुले तिसऱ्या दिवशी उपोषण त्यांनी सोडलं। सोमवारपासून झोपडपट्टी वासियांचं सर्वेक्षण होणार सुरू। नखाच्या मागे वाघ असेल तर त्याला वाघनख म्हणतात। वाघनख आणि मुनगंटीवार कुठं जुळतंय का? उद्धव ठाकरेंचा सुधीर मुनगंटीवार यांना टोला। अमोल मिटकरी कार हल्ला प्रकरणी राजेश काळेंसह चौघांना जामीन मंजूर। आतापर्यंत 12 मनसैनिकांना जामीन। अहमदनगर जिल्ह्यातील नवनिर्वाचित तलाठी उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून आंदोलन। पंढरपुरात शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात खडाजंगी। सुभाष पाटील आणि जयंत पाटलांमध्ये वाद। अतुल म्हात्रेंना पक्षात न घेता पदावर घेतल्यानं वाद। वाशीमध्ये काँग्रेसचं आंदोलन। अनुराग ठाकुरांच्या प्रतिमेला जोडे मारत केला निषेध। छत्रपती संभाजीनगरमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा। पाण्याअभावी मोसंबीची गळती, फळबागायतदार शेतकरी संकटात। भाटकर धरणामध्ये पाण्याची आवक सुरू। धरणातून 15,631 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट। हवामान खात्याकडून अलर्ट जारी, तर साताऱ्यासाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट। मुंबईसह पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, तर पाणी भरल्यानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। नागपुरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट। मोकाट जनावरांनी रस्त्यावरच पांडलं ठाण। रत्नागिरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त। प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला अटक। 25,000च्या बोगस नोटा वटवणाऱ्याला 15,000चं कमिशन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।